सो गुरु हा अस्त होत आहे, कसा जाणार आहे मेष राशीसाठी हा काळ हे मी तुम्हाला सांगणार आहे. तसा तर काळ फार कमी आहे, 15 जुलै ते 9 ऑगस्ट. पण या काळामध्ये खूप साऱ्या प्लॅनेटची स्थितीही बदलते. त्यामुळे तुम्ही पाहाल की शनी वक्री होणार आहे, गुरु अस्त झालेला आहे. त्यामुळे 15 जुलै ते 9 ऑगस्टचा काळ हा फार महत्त्वाचा असणार आहे. तर मेष राशीसाठी काय गोष्टी असणार आहेत ते मी सांगेन. मेष राशीसाठी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगेन, घाईघाईने डिसिजन घेणं, रागावर कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतके इम्पेशन्स होता, झटापट डिसिजन घेता. त्यामुळे नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये कुठलीही गुंतवणूक करत असाल किंवा काही जॉब चेंजेसचे असेल तर थोडंसं थांबा. कारण या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडक्यात असं म्हणेल की उत्पन्न स्थिर राहणं हे थोडंसं अवघड आहे. त्यामुळे खर्च खूप होणार आहे. त्याचबरोबर शनी 7.5 आहे आणि 4थ्या घरामध्ये गुरु आहे. त्यामुळे आईची तब्येत किंवा काही गोष्टी, घर घेणार असाल किंवा काही कार घेणार असाल, या सगळ्या गोष्टी आपल्याला फार विचारपूर्वक करायच्या आहेत. तसे योग येतील, पण कुठलीही गोष्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की खूप विचारपूर्वक डिसिजन घ्या. कारण गुरु हा ज्ञानाचा, धर्माचा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पैशासाठी सुद्धा मानला जातो. त्यामुळे कुठलीही डिसिजन घेत असाल, काहीही करत असाल, त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. स्पेशली 15 तारखेपासून 9 ऑगस्टपर्यंतचा काळ फार शांतपणे, कुणीही किती ओरडलं, कितीही आपल्याशी भांडण करायला आलं, आपल्याला कितीही राग आला तरी रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. कारण या गोष्टीमुळे आपणच प्रॉब्लेममध्ये जाऊ. त्याचबरोबर 7.5चा काळ आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन 7मुखी रुद्राक्ष तुम्ही घाला आणि खरंच सांगेन घाला, कारण शनीसुद्धा या महिन्यामध्ये वक्री होणार आहे. त्यामुळे हे घालणं फार गरजेचं आहे. 7.5चा काळ चालला आहे. गुरुसारखा तुम्हाला आधार देणारा ग्रह हा सुद्धा अस्त आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचे प्रॉब्लेम होऊ शकतात. पण खर्चावर नियंत्रण, रागावर नियंत्रण आणि कुठलीही गोष्ट करताना कितीही घाई करावीशी वाटली, कितीही डिसिजन घ्यावासा वाटला तरी थांबायचं आहे. उपाय जे दिलेत ते नक्की घ्या. आपल्या वेबसाईटवर मेष राशीसाठी ब्रेसलेट आहे, त्याचबरोबर रुद्राक्ष आहे, तर नक्की ऑर्डर करा.